श्री टावरे विद्यालयातील आम्ही सर्व विद्यार्थी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो एक अतिशय मोलाचा संदेश. प्लास्टिकचा वापर थांबवूया, स्वच्छ भारत घडवूया. प्लास्टिकचा वापर थांबवूया, स्वच्छ भारत घडवूया. प्लास्टिकचा वापर थांबवूया, स्वच्छ भारत घडवूया. बाजाराला जायचंय, दूध आणायला जायचंय, तांदूळ आणायला जायचंय, तांदूळ सुद्धा जिकडे तिकडे चोरीकडे प्लास्टिक प्लास्टिक सगळीकडे. जिकडे तिकडे चोरीकडे प्लास्टिक प्लास्टिक सगळीकडे. काय झालं आज अचानक कशी शाळेला सुट्टी मिळाली? अगं आई, पावसामुळे सगळीकडे पाणी साठलंय म्हणूनच आम्हाला सुट्टी आहे. अरे देवा, हे काय संकट? पाऊस पडला तरी संकट, नाही पडला तरी संकट. याचे कारण काय? थांबा, मी सांगते याचे कारण काय आहे. आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक वापरतो, वापर झाल्यानंतर ते असे तिकडे तिकडे फेकून देतो आणि ते कचऱ्यात अडकतं आणि परिणामी शाळांना सुट्टी द्यावी लागते. याला जबाबदार आपणच. अरे काय झालं? कशामुळे रडतोय? माझा बहीण मेला. कसा काय? माझा बहीण खूप दिवसांपासून आजारी होता. मी त्याला दवाखान्यात घेऊन जात होते. शेवटी डॉक्टरांनी त्याचे ऑपरेशन करायला सांगितले. ऑपरेशन केल्यानंतर त्याच्या पोटामध्ये प्लास्टिकच्या पिशवीचा 5 किलोचा गोळा सापडला आणि शेवटी तो मेला. काही दिवस झालं. अरे बाप रे! बघितलं, आपल्या प्लास्टिकच्या वापरामुळे प्राण्यांना सुद्धा किती त्रास होतोय ते. मी आहे प्लास्टिक, मी आहे पर्यावरणाचा शत्रू, मी आहे पर्यावरणाचा राक्षस. सरकारने माझ्यावरती बंदी केलेली तरीही मला वापर लोक करतात. मी टिकतो, वर्ष टिकतो, मातीमध्ये, पाण्यामध्ये, सर्वीकडे. मी आहे प्लास्टिक. त्याला आपण जाळून टाकूया. तुम्ही मला जाळाल, हवेमध्ये प्रदूषण होईल. त्या कारणाने तुम्हाला विविध प्रकारचे श्वासनाचे आजार होतील आणि तुमचा मृत्यू सुद्धा होईल. तुम्ही मला जाळू शकत नाही. मी आहे प्लास्टिक. याला आपण जमिनीत जाळूया. तुम्ही मला जमिनीत जाळाल, मी तुमची जमीन नापीक करून टाकेल. एक दिवस असा येणार तुमच्यावर दुष्काळ पडेल. दुष्काळ पडल्याने तुमच्यावर उपासमारीची वेळ येणार आणि तुमचा मृत्यू सुद्धा होईल. मी आहे प्लास्टिक, मी आहे पर्यावरणाचा शत्रू. तुम्ही मला गाळूच शकत नाही. याला आपण नाल्यात टाकूया. सांडपाणी रस्त्यावर येणार आणि त्या कारणाने तुम्हाला आजार होतील. यात तुमचीच चुकी. मी आहे प्लास्टिक, मी आहे पर्यावरणाचा शत्रू. तुम्ही मला फेकू सुद्धा शकत नाही, गाळू सुद्धा शकत नाही, जाळू सुद्धा शकत नाही. मी आहे प्लास्टिक, मी आहे पर्यावरणाचा शत्रू. अरे बापरे, आपण प्लास्टिकला जाळूही शकत नाही, त्याला जमिनीत गाडूही शकत नाही आणि त्याला नाल्यात टाकूही शकत नाही. आपण याचं करायचं तरी काय? नको बाई, ते प्लास्टिकच नको.
मी वसुंधरा, निसर्गाची साक्षात माताच. कधी काळी माझ्या कुशीत हिरवीगार झाडे डोलायची, नद्या स्वच्छ वाहायच्या, शेतकरी आनंदाने गाणी म्हणायचा. पण आज माझ्या या सुंदर रूपावर प्लास्टिकचा काळा पडदा पसरला आहे. माणसानं स्वतःच्या सोयीसाठी प्लास्टिक तयार केले खरे, पण या सगळ्याचा परिणाम माझ्यावरच होत आहे. आज माझ्या नद्यांच्या पाण्यात माशांऐवजी प्लास्टिकच्या बाटल्याच जास्त दिसत आहेत. सगळीकडेच या प्लास्टिकमुळे नुकसानच होत आहे. कधी तुम्ही पाहिलंय का, गाई गुरे कचऱ्यातून अन्न शोधतात तेव्हा त्यांच्या पोटात ते विषारी प्लास्टिक जातं आणि तेच दूध, तीच भाजी, तेच पाणी तुम्ही सर्वजण पित आहात. म्हणजेच अखेरीस माझा हा त्रास तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतोय. मी ओरडते, विनवते, माझ्या बाळांनो थांबा, अजून वेळ गेली नाही. प्लास्टिक ऐवजी धातूची भांडी, कापडी पिशवी वापरली तर माझे आयुष्य वाढेल. पुन्हा एकदा माझ्या अंगावर हिरवा शालू चढेल. आज पिढीडावरे विद्यालयातील या माझ्या बाळांनी प्लास्टिक बंदीविषयी जी जनजागृती केली, ज्या घोषणा दिल्या, मला वाचवण्यासाठी जो खारीचा वाटा उचलला, त्यामुळे मी खूप आनंदित झाले. असेच प्रयत्न जर तुम्ही सर्वांनी मिळून केले तर नक्कीच माझे आयुष्य वाढेल आणि पर्यायाने तुमचेही. चला येते मी, काळजी घ्या.